सहकारी संस्थांनी डिजिटल साक्षरतेवर भर द्यावा, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचं प्रतिपादन. सहकार चळवळीच्या माध्यमातून मोठी आर्थिक क्रांती झाली असली तरी सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. OTP, ATM कार्ड आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल साक्षरता ही काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित उरुणेश्वरपूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक चेअरमन प्राचार्य डॉक्टर PB कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेच्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ कार्याचा आढावा सादर केला. यावेळी प्रधान शाखा प्रमुख दिनेश सबनीस यांनी सुनील फुलारी यांचा परिचय करून दिला. यानंतर डॉक्टर PB कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना श्री फुलारी यांनी सहकार चळवळीचा इतिहास आणि रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील तरतुदींमुळे सहकारी बँका व पतसंस्था कशा उदयास आल्या याची सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले, सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांना डिजिटल व्यवहारांचं योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे. KYC नियमांचे काटेकोर पालन करणं आणि आधार, पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांची योग्य पडताळणी करूनच सभासदांना प्रवेश देणं ही सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी आहे. श्री फुलारी यांनी श्री दत्त पतसंस्थेच्या अद्ययावत डाटा सेंटरचं विशेष कौतुक केलं. संस्थेची आर्थिक शिस्त, व्यवस्थापन आणि पारदर्शक कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असल्याचं सांगून सध्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेली ही संस्था भविष्यात मल्टीस्टेट होऊन भारतभर विस्तार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या ठेवी लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करतील अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली. यावेळी त्यांनी अल्पोत्पन्न गट, शेतकरी, महिला बचत गट आणि तरुणांमध्ये बचतीची सवय रुजवण्यासाठी संस्थेने अधिक सक्रियपणे काम करण्याचं आवाहन केलं. चेअरमन श्रीकांत चव्हाण यांनी प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक दिलीप फल्ले, माजी कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, सर्व शाखांचा अधिकारी, सेवक वर्ग आणि धनवर्धिनी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मुमताज संदे यांनी केलं तर आभार संजय विभूते यांनी मानले. BBL मराठीसाठी दिनेश सबनीस, नागपंचमीचे शिराळा. दत्त परिवारातील सदस्य तसेच प्रमुख अतिथी यांच्यासोबत आलेले सर्वच मान्यवर, आज 6 मे 2026 छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी. छत्रपती शाहू महाराजांना व त्यांनी केलेल्या कामाला विनम्र अभिवादन. आज आपल्या पतसंस्थेत मान्य श्री सुनील फुलारी साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक स्पेशल IG यांनी सदिच्छा भेट देऊन आपले मोलाचे मार्गदर्शन आपणा सर्वांना केल्याबद्दल मी दत्त परिवाराच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल व हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थापक चेअरमन, व्हाईस चेअरमन, प्रधान शाखा प्रमुख, कार्यलक्षी संचालक यांचेही मी आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, सर्व सेवक, सर्व धनवर्धिनी एजंट यांचे मी दत्त परिवाराच्या वतीने आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोय केलेली आहे. सर्वांना विनंती, चहापान घेतल्याशिवाय कोणी जाऊ. पण स्टेडी ग्रोथ म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी 5% वाढ असेल, पण वाढ आहे. म्हणजे ट्रेड सायकल सारखं एकदम तेजी आली, एकदम ठेवी आल्या आणि ठेवी कमी झाल्या अशा पद्धतीने झालेली नाही आहे. जी ठेवीची अवस्था तीच कर्जाची आहे. साधारणपणे 93 कोटीची कर्ज आपण दिलेली आहे. 67-68 हा आपला CD रेशो आहे की जो नियमामध्ये बसतोय. संस्थेला आतापर्यंत एकूण 18 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे पुरस्कार असे आहेत की महाराष्ट्र शासनाचा जो सहकार भूषण नावाचा पुरस्कार आहे, हा पुरस्कार आम्हाला एकदा मिळालेला आहे आणि दीपस्तंभ पुरस्कार 3 वेळेला मिळालेला आहे. आणि सूचना आम्हाला अशी आली की आता अर्ज करू नका, इतरांना कोणाला तरी संधी मिळू दे. तसंच आपलं बँको पुरस्कार असं झालेलं आहे. सलग 3 वेळेला दत्त नाईकला बँको पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी म्हणण्यापेक्षा आमच्या काही मित्र संस्थांनी की आता बास की आता आम्हाला मिळू दे या अर्थानं. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या मित्रांनाही ती संधी मिळावी
म्हणून आम्ही नंतर अर्ज केले नाही. पुरस्कार किती मिळाले याच्यापेक्षा ग्राहकांचा पतसंस्थेवरती जो विश्वास आहे आणि तो कॉन्स्टंट आहे, त्याचं कारण असं आहे, अगदी थोडक्यात बोलायचं म्हटलं तरी हे सांगितलं पाहिजे की इस्लामपूरमध्ये खूप संस्था अशा आहेत की ज्यांचे व्याजाचे दर 10% वरती आहेत. ठेवीचं बोलतोय आपण, पण आमचा दर कॉन्स्टंट 8% आहे. अगदी शेजारच्या पतसंस्थांचे दर सुद्धा 9.5%, 9.25% आणि 10% आहेत. परंतु लोकांचा दत्तनगरीवरचा विश्वास जो आहे त्या विश्वासाला पात्र राहून आपण, आणि मला आठवतंय मध्ये बँकेच्या फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणून जे आहेत, त्यांनी एके ठिकाणी स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट असं आहे, ज्या पतसंस्थेचा किंवा ज्या बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर सर्वात कमी, कर्जाचं म्हणता येते म्हणजे ठेवीचा आपोआपच कमी आला, ती पतसंस्था किंवा ती बँक चांगली. आणि मग एखादी पतसंस्था, एखादी बँक जर 12% व्याजाचा दर देत असेल तर त्यांचा कर्जाचा व्याजाचा दर हा 17% असतो. कारण 3% to 5% हा मार्जिनचा भाग असतो. आणि त्यामुळं स्लो अँड स्टडी इज द रेस या न्यायानं, आणि याला मी जितकं फोर पिलर आपण त्याला म्हणतो, जितकं संचालक जबाबदार आहेत पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये, जितका माझा स्टाफ याच्यामध्ये जबाबदार आहे, तितकेच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त माझे कर्जदार आणि माझे ठेवीदार, आणि चौथा खांब आहे ते म्हणजे आमची पिगमी एजंट. खरं म्हणाल तर आमच्या संस्थेची जाहिरात फारशी कुठं संचालक व प्रधान शाखा प्रमुख श्री दिनेश सरमोस यांच्यामुळे मी इथं आलो. खरं म्हणजे कारण पाठपुरावा कसा करावा असा 3 वर्ष झालं, 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. म्हणजे पतपेढीत जमा डिपॉझिट करायला जितका पाठपुरावा तुम्ही करता तितकाच त्यांनी माझ्याकडे आणि ते कमिशन न मिळता अशीच निस्वार्थ सेवा आपली संस्था करावी अशी माझी शुभेच्छा आपल्याला. आपण सांगितलं की 2 वेळा येता राहिलो, तसं नाही. 2 वेळा आम्ही म्हटलं येतो, पण काही कारणामुळे तुम्ही उपलब्ध नव्हते किंवा काहीतरी कार्यक्रम होते, असं 2 वेळा झालं पोहोचले. आणि त्याच्यामुळे मग आम्ही येण्याचं रीत केलं. कारण 4 दिवसापूर्वी सांगणं जवळ होतं. जसं काल मी सांगितलं की उद्या आम्ही येऊ शकतो, तुम्ही सांगा हो का. तसं म्हणजे लग्नात कसा प्रस्ताव देतो आपण, लग्नाला तयार आहे, तू तयार आहे की नाही सांग, तसं आपण केलं ना 2 वेळा. म्हणजे आपलं येणं नाही झालं, पण आजचा दिवस चांगला होता आणि येता आला आपल्याला. हा योगायोग असतो. नंतर माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतजी चव्हाण जे सध्या चेअरमन आहेत, श्री संजयजी विभूते सहाय्यक कार्यलक्षी संचालक, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर संचालक, आपले अधिकारी आणि कर्मचारी वृंद, सूत्रसंचालिका, धन्यवाद. श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुरु, आता ईश्वरपूर आणि मागच्या वर्षी आलो होतो मी इस्लामपूरला यायचं हो म्हटलं होतं तुमच्या ऑफिसला, आणि ईश्वरपूरला चांगलं आहे. काही गोष्टी आपण ठरवतो पण होत नाहीत. आणि पोलीस खात्यात असं आहे की उद्याचंही नक्की सांगता येत नाही की उद्या मी कुठे जाणार, काय होईल, कोणत्या वेळेस काय चालू असेल हे नसतं, बरेच वेळा नसतं. त्यामुळे आमचे सगळे खाजगी आयुष्य, वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज, नंतर नातेवाईकांचे लग्न सोहळे हे सुद्धा ठरवून जाणं होत नाही. त्यामुळे आम्ही तसंही बहिष्कृत असतो परिवारातून, समाजातून. ते यांनाही काही काम नसेल पण ते मी आलो म्हणून येऊन उपस्थित आहे. तर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे कार्यालयातील या छोट्या स्टेजवर रंगमंचावर म्हणजे आपुलकीनं भरलेला आहे, तिथे उपस्थित माननीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. कुलकर्णीजी ते संस्थापक चेअरमन आहेत, संचालक व प्रधान शाखा प्रमुख श्री दिनेश सरमोस यांच्यामुळे मी इथं आलो. खरं म्हणजे कारण पाठपुरावा कसा करावा असा 3 वर्ष झालं, 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. म्हणजे पतपेढीत जमा
डिपॉझिट करायला जितका पाठपुरावा तुम्ही करता तितकंच त्यांनी माझ्याकडे करायला ते कमिशन न मिळता अशीच निस्वार्थ सेवा आपली संस्था करावी अशी माझी शुभेच्छा आपल्याला. आपण सांगितलं की 2 वेळा येता येता राहिलो, तसं नाही. 2 वेळा आम्ही म्हटलं येतो, पण काही कारणामुळे तुम्ही उपलब्ध नव्हते किंवा काहीतरी कार्यक्रम होते, असं 2 वेळा झालं बहुतेक. आणि त्याच्यामुळे मग आम्ही येण्याचं रीत केलं, कारण 4 दिवसापूर्वी सांगणं जवळ होतं. जसं काल मी सांगितलं की उद्या आम्ही येऊ शकतो, तुम्ही सांगा हो का. तसं म्हणजे लग्नात कसा प्रस्ताव देतो आपण, लग्नाला तयार आहे, तू तयार आहे की नाही सांग, तसं आपण केलं ना 2 वेळा. आपलं येणं नाही झालं, पण आजचा दिवस चांगला होता आणि येता आला आपल्याला. हा योगायोग असतो. नंतर माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतजी चव्हाण जे सध्या चेअरमन आहेत, श्री संजयजी विभूते सहाय्यक कार्यलक्षी संचालक, मंचावर उपस्थित सगळे मान्यवर संचालक, आपले अधिकारी आणि कर्मचारी वृंद, सूत्रसंचालिका संजय मॅडम, आपले मॅनेजिंग डायरेक्टर, यांचे जनरल मॅनेजर, माझे सर्व अधिकारी, HDPO श्री अरुण पाटील, पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, माझे आलेले रिटायर श्री जाधव, उपस्थित बंधू भगिनींनो, खूप मार्गदर्शन तर मला असं करायचं नाही आहे, कारण आपण तज्ञच आहे. आपण जी भूमिका मांडली आणि पतसंस्थेची ओळख करून दिली ती थोडक्यात होती. आणि मी यापूर्वी आपली पुस्तिका बघितलेली आहे, वृत्तांत बघितलेलं आहे आणि व्यावसायिकता ठेवून, प्रोफेशनलिझम ठेवून, व्यापारिक वृत्तीनं दाखवता आपण काम करत आहोत 33 वर्ष. हेच आपल्या प्रगतीचं चांगलं इंडिकेटर आहे, निदर्शक आहे. आणि 3 जिल्ह्यांमधली आपली संस्था काम करत आहे, शाखा आहे, 10,000च्या जवळपास डिपॉझिटर्स आहे. मला आठवत आहे की खूप जुन्या काळात, आपल्या काळात PLS आणि सनशाईन ह्या होत्या क्रेडिट आणि मायक्रो क्रेडिट किंवा नेशनवाईड त्यांचे नेटवर्क होते. आपण त्यानंतर डबेच केल्या, काही फ्रॉडही झाले असे मला वाटते. नंतर त्या बंदही झाल्या, PLSमध्ये झाल्या. हां, नंतर सहारांनी प्रयत्न केला मायक्रो फायनान्सिंगमध्ये आणि डिपॉझिट्समध्ये. मायक्रो फायनान्समध्ये बांगलादेशमध्ये प्रयोग झाला आणि त्याच्यात त्यांना पारितोषिकही मिळालं. ते सध्याचे सल्लागार मागच्या वर्षी प्रमुख होते अंतरिम सरकारचे. मग आपल्याकडे महिला बचत गटाचा प्रयोग झाला मोठ्या प्रमाणात. हां, इंग्लिश. तर हे सगळे आर्थिक टप्पे वेगवेगळे चळवळी चालू असताना पतसंस्थेला कायदा, नियम, रेग्युलेशन बरेच नव्हते, कारण सहकारी संस्था, पण सहकारी बँकेलाही नव्हते बऱ्याच वर्षापर्यंत. RBI म्हणायची की आमच्या इकडे येत नाही, RBIमध्ये सहकारी बँकेचं नव्हतं. नंतर आपल्याकडे सार्वजनिक बँका होत्या, पहिले खाजगी, मग राष्ट्रीयकरण झालं, सार्वजनिक आल्या, मग खाजगी बँकांचा कन्सेप्ट आला, खाजगी बँक आल्या. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.